तर दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे। शहा आणि संघानं मला हिंदुत्वाबद्दल शिकवू नये, किरण रिजिजू गोमांस खातात असं तेच म्हणाले होते आणि शहा हे रिजिजूंसोबत मांडीला मांडी लावून जेवले होते तेव्हा लाज वाटली नाही का, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना विचारला। न्यायमूर्तींवरती ज्या काही गोष्टी आहेत ती एका केसमुळे नाहीये, त्यांची आतापर्यंतची जी काही वादग्रस्त वाटचाल आहे त्याच्यावरती काही न्यायमूर्तींनी आणि काही माजी न्यायमूर्तींनी सुद्धा आक्षेप घेतलेले आहेत। हा सगळा प्रकार एकत्र केल्यानंतर एका केसवर नाही झालेला नाहीये आणि कधीही कुठल्याही बाबतीत म्हणजे त्या मंदिराच्या आवारात दिवा लावण्यावरून हा जो काही वाद आहे, मंदिराच्या आवारात दिवा लावला गेलाच पाहिजे, तिकडे रोषणाई, तिकडे हिंदू सण साजरे झालेच पाहिजे, उत्सव साजरे झालेच पाहिजे, या मताचा मी आहे, माझी शिवसेना आहे। आणि हिंदुत्वावरनं अमित शहानी शिकू नये, कारण परत एकदा सांगतो की वंदे मातरम ही चर्चा त्यांनी मला असं वाटतं की संघाचे कपडे उतरवण्यासाठी घेतली की काय। पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहाना मला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमांस खातो, कोण मला अडवतोय बघतो। आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे 9 डिसेंबरचा, तो ते जे मंत्री आहेत, मी गोमांस खातो, कोण मला अडवते, त्यांचं नाव आहे किरण रिजिजू, त्यांच्याबरोबर अमित शहा जेवतायत। आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही, पण अमित शहाना जर हिंमत असेल, माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे। ही एक बातमी जोरात चालली, मी त्याच्यावरती काय भाष्य केलं नव्हतं, पण अमित शहाना मला विचारायचं आहे की हे मंदिर पाडताना संघाच्या कार्यालयासाठी तुम्ही मंदिर पाडून तिकडे संघाचं कार्यालय उभारताय। आणि त्याच्याही पलीकडे आणखीन सांगतो, ही सुद्धा गेल्या महिन्यातली एक गोष्ट आहे की मी मुख्यमंत्री असताना जणू काय म्हणजे काय संपूर्ण ती जी घटना घडली त्याला जबाबदार सरकारच आहे अशा पद्धतीने आकाश पाताळ एक केलं गेलं होतं। तो ते प्रकरण म्हणजे पालघरमध्ये घडलेलं साधू हत्याकांड। आता साधू हत्याकांडावरनं त्यांनी काही हे सोडले नाही, उद्धव ठाकरेला आणि आमच्या सरकारला बदनाम करायची। त्या साधू हत्याकांडातील संबंधित अशा व्यक्तीला भाजपात घेताना तुमचं हिंदुत्व काय मेलं होतं? लाज वाटली पाहिजे अमित शहाना की त्यांनी माझ्या हिंदुत्वावरती शंका व्यक्त करताना त्यांच्या बुडाखाली जे काही हिंदुत्व आहे ते पहिलं, आता हे कोण झालाचं काय झालाचं वगैरे जे काय आहे ना, आता यांना विचारा तुमच्यात हिंमत आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित शहाविरुद्ध? हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजराती जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही, त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूने महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे। मुंबईतले अनेक उद्योगधंदे यांनी गुजरातला नेले, महाराष्ट्रातले नेले आणि त्याचबरोबरीने आता हे मुंबई बळकावण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आहेत।